नमस्कार. मी प्रीतम गणेश खाते, D901 ऐश्वर्यन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अकोले येथे राहते. काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये संतोष पंडित यांनी मला त्यांच्या YouTube चॅनलवर प्रमोशन केलं. आता या सोसायटीमध्ये गेले 2-2.5 वर्ष काहीतरी चुकीचं घडतंय आणि त्या विरोधात मी काम करते, असा तो व्हिडिओ होता. त्या व्हिडिओला या सगळ्या लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला, भरपूर कमेंट्स पास केल्या, अगदी संतोष पंडितांना बायकॉट केला इथपर्यंत हिंदू भाषा. तर तुम्ही सगळेजण इमॅजिन करू शकता की आमच्या सोसायटीत कशा पद्धतीचे लोक सगळे चांगलेच आहे. फक्त काय झाले की खऱ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्याच नाही की नेमकं प्रीतम खाडेंचं म्हणणं काय आहे. आणि ते म्हणणं जे आहे तुम्ही तुमच्या माध्यमातून आता या YouTube चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडते. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, ही संस्था स्थापन झाली 2012 ते 2022. 10 वर्षात एकदाही इथे इलेक्शन झालेलं नाही. पहिलं इलेक्शन झालं मार्च 2022 रोजी. त्यानंतर पहिली कमिटी, इलेक्टेड कमिटी आली ही 10 एप्रिल 2022 रोजी. त्या कमिटीमध्ये 15 लोक होते आणि 2 महिला पदं जी होती ती रिक्तच होती. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ही कमिटी कार्यरत झाली, त्यांनी मागच्या कमिटीकडून पूर्ण हँडओव्हर घेतलाच असेल. ही नॉर्मल एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसच्या अनुषंगाने आम्हाला काही प्रश्न होते. उदाहरणार्थ, आमच्या सोसायटीला गेले 10 वर्ष कधीही बिल्डिंगला पेंटिंग झालेलं नाही. दुसरा, आमच्या इथे भरपूर ठिकाणी लिकेजेस आहेत. पार्किंगमध्ये लिकेजेस होतात म्हणून लोकांनी पार्किंगच्या पत्रे लावले. एवढं सुंदर चित्र कुठे पाहायला मिळालं नसेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. तिसरं, आमच्या संस्थेमध्ये STP प्लांट आहे, जसा सगळीकडे असतो. 436 फ्लॅटची मोठी संस्था आहे आणि 3,000 रुपये महिना मेंटेनन्स मी तरी भरतो. एवढ्या मोठ्या सोसायटीचा जो STP प्लांट आहे तो गेली 10 वर्षे बंद आहे. मग STP जर बंद आहे तर आम्ही केलेल्या घाणीचा निचरा कसा होतो? तर आम्ही केलेल्या घाणीचा निचरा टाक्यांमध्ये घाण साठते आणि उरलेलं सांडपाणी हे जवळच्या नाल्यामध्ये सोडलं जातं. हे नाल्यात सुटलेले जे पाणी आहे, आपण इकडे नदी बचाव, नदी प्रदूषित करू नका म्हणून आंदोलनं करतो. त्याच्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये सँक्शन करते आणि खर्चही करते. पण जर या अशा मोठ्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये STP प्लांट बंद ठेवले जात असतील तर नदी कधी बचाव होणार आहे आणि नाल्यांमध्ये प्रदूषित पाणी सुटायचं बंद होणार आहे? बरं, STP प्लांट बंद का आहे हा प्रश्न विचारल्यावर आम्हाला उत्तर मिळालं, तेही व्हर्बली, लेखी तर काहीच, की ते करण्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो. काय खर्च करायला लागतो? महिन्याला 5,000 रुपयाचं केमिकल लागतं. मग वर्षाला 60,000 ते 70,000 किंवा 1,00,000 रुपयाचं केमिकल लागलं पण ते खर्च न करता हे लोक पालिकेला दंड भरणं उचित समजतात. आणि पालिकेने आतापर्यंत अनेक वेळा यांना नोटीस दिलेल्या आहे की तुम्ही तुमचा STP चालू करा, अन्यथा आम्ही तुमचं पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन बंद करू. त्या नोटीसला यांनी कधी उत्तर दिले, कधी नाही, आजपर्यंत आम्हाला काहीही त्याचा पत्ता लागून देत नाही. चौथा मुद्दा, आमच्या इथे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज आहेत. चौथा मुद्दा असा आहे की लिफ्ट. आमच्या सोसायटीत एकूण 14 लिफ्ट कार्यरत आहेत, ज्यातल्या 6 बिल्डिंगला 2 लिफ्ट आहेत आणि 2 बिल्डिंगला एकच लिफ्ट. या लिफ्ट कधीही व्यवस्थित चालत नाही आणि लोकांना खूप छान अनुभव आहे. माझ्याकडे तर एकदा पाहुणे आले होते, ते लिफ्टमध्ये अडकले आणि अर्धा तास त्यांना कोणी बाहेर काढलंच नाही. ते लिफ्ट वाजवून बेल वाजवून शेवटी कंटाळून तिथे बसले आणि पूर्ण अंधार होतो लिफ्टमध्ये, लाईट पण नसते तिथे, मोबाईलला रेंज नव्हती. त्यांनी माझ्याकडे परत कधीही येणार नाही असं सांगून निघून गेले. माझा मुलगा 9व्या मजल्यावरून एकदा लिफ्टमधून खाली जायला निघाला. लिफ्ट अनयुज्युअल स्पीडने सुरू झाली. ती सुरू झाल्यानंतर 5व्या मजल्यावर जाऊन ती अडकली. ती अडकल्यानंतर दार उघडलं आणि त्याने बाहेर उडी मारली. मागे वळून बघितलं तर त्यावेळेस लिफ्टचं दार बंद झालं आणि लिफ्टची केबिन खाली जाऊन -1ला दणकली आणि लिफ्ट बंद झाली. त्याच्यानंतर माझा मुलगा 5व्या मजल्यावरनं जिन्याने पळत घरी आला 9व्या मजल्यापर्यंत. दाराची बेल वाजवल्यानंतर जेव्हा मी दार उघडलं त्याने इतका तो घाबरलेला होता, बोलता येत नव्हतं.
आता एवढं सगळं झाल्यानंतर त्याला कसं तरी समजावून आम्ही त्याची समजूत काढली आणि ती समजूत काढल्यानंतर तो जवळपास 1.5 ते 2.5 महिने जिन्याने अपडाऊन करायचा, पण लिफ्टमध्ये जात नव्हता. आता त्याच्या मनात भीती बसली. हा जो माझ्या मुलाबरोबर घडलेला इन्सिडेंट आहे, असा तुमच्या मुलांबरोबर घडला तर तुम्ही काय कराल? ही घटना घडल्यानंतर मी सोसायटीच्या कमिटीचे इथे प्रत्येक बिल्डिंगचे रिप्रेझेंटेटिव्ह असा एक कन्सेप्ट नवीन जो बेकायदेशीर तो यांनी अस्तित्वात आणला. त्या बिल्डिंग रिप्रेझेंटेटिव्हला मी सांगितलं की असं असं झालं. ते म्हणे माझं कामच नाहीये, तुम्ही बिडकर म्हणून एक व्यक्ती आहे, ऋषिकेश बिडकर, हे लिफ्टचं काम पाहतात, त्यांना जाऊन भेटा. मग या माणसाला फोन करून त्याचा फॉलोअप घेऊन 3 दिवसांनी हा माणूस मला बोलायला तयार झाला. रात्रीच्या वेळी साधारण 8:45 वगैरे अशा वेळेला आम्ही त्याला बोलावलं आणि त्याच्यानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही त्याला घडलेली घटना सांगितली. या माणसाने स्पष्ट उत्तर दिलं, मॅडम आम्ही एक व्हॉलेंटरी काम करतो, तुम्ही आमच्याकडे अशा तक्रारी करायच्या नाही आणि एवढं वाटते तर कमिटी घेऊन काम करा, मग तुम्हाला कळेल काय असतं. म्हटलं हरकत नाही, 2 महिला रिक्त पदं आहेत, मी त्याच्यावर येऊन काम करते. कारण पूर्वी मी सुद्धा कुठल्या तरी कंपनीमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला मोठ्या पोझिशनला काम केलेलं. लिफ्ट सांभाळणं किंवा हे ऍडमिन डिपार्टमेंट चालवणं हे फार कठीण काम नसतं, तुमचे इंटेन्शन चांगले पाहिजे. त्यानंतर मी रितसर अर्ज केला की मला कमिटीत म्हणून काम करायचं. माझ्या अर्जावर या लोकांनी फक्त थातूर मारली, हो हो या, आम्ही तुम्हाला घेतो म्हणून सांगितलं आणि प्रत्यक्षात त्यांनी मला कधीही कमिटीत येऊ दिलं नाही. कारण काय होतं त्यांनाच. पण ज्यावेळेस मी हे कमिटीत का येऊन देत नाहीत याचा फॉलोअप घ्यायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की या कमिटीमध्ये अनेक घोटाळे आहेत. उदाहरणार्थ, ज्यावेळेस मी उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज घेऊन गेले की मला कमिटीत काम करायचं, 2 महिला रिक्त पदं आहेत, त्यातल्या एका पदासाठी मला अर्ज द्यायचा, त्यांनी सांगितलं की मॅडम तुमच्या कमिटीला कॉन्टॅक्ट करा. कमिटीला कॉन्टॅक्ट केला की ते उपनिबंधकांकडे पाठवायचे आणि हे इकडे पाठवायचे. अशी 6 महिने माझी टोलवाटोलवी केली. मग मी व्यवस्थित एक अर्ज केला की मला निवडणुकी संदर्भातली सगळी कागदपत्रे पाहायची आहे, तपासायची आहे. ती तपासताना लक्षात आलं की या लोकांनी जी निवडणूक प्रक्रिया राबवली हीच मुळात इलिगल आहे, गैरकानूनी आहे, बेकायदेशीर आहे. कशी? निवडणूक राबवण्यापूर्वी संस्थेने एक पर्टिक्युलर अमाऊंट की तुम्ही आमच्या संस्थेची निवडणूक प्रक्रिया राबवा म्हणून 75,148 रुपये काहीतरी यांनी भरायचे. ते या लोकांनी भरलेच नव्हते आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली आणि ती बिनविरोध झाली म्हणून ह्यांना कमी पैसे लागणार होते. पण मुळात तुम्ही हे डिपॉझिट भरायला पाहिजे होतं आणि त्याच्या बेसिसवर गव्हर्नमेंट तुमचं काम करणार आहे. म्हणजे शासनाचा निधी चुकविला गेला, तो बुडविला गेला असं म्हणायला हरकत नाही. मग यात कोण कोण सामील आहे तुम्ही लक्षात घेऊ शकता. ज्यावेळेस RTI टाकून निवडणुकीची सगळी कागदपत्रे मी मिळवली आणि त्याच्यावर मी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली तेव्हा उपनिबंधक शीतल पाटील यांनी संतोष शिंगाडे निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक अधिकारी या दोघांमध्ये काय संगनमत झालं माहित नाही, त्यांनी संतोष शिंगाडेंची बदली केली. आपल्या सगळ्यांना हे खूप कॉमन गोष्टी माहिती की भारतात एखादं प्रकरण अंगाशी आलं की त्या ऑफिसरची बदली करून टाकायची म्हणजे प्रश्न संपला. हे इथवर आल्यानंतर आम्ही संस्थेकडे त्यांच्या आर्थिक व्यवहारांविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता हे प्रश्न कुठले? सगळ्यात पहिला आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला तुमचे तुमचे म्हणजे संस्थेचे बँक स्टेटमेंट तपासायचे. मी एक सभासद आहे, प्रायमरी ओनर आहे, संस्थेला मी पूर्ण माझा देखभाल खर्च जो आहे तो भरतो, वर्षभराचा सिंकिंग फंड भरतो. मग त्यांचं बँक स्टेटमेंट जे आहे या सिंकिंग फंडाचं संस्थेचं बँक स्टेटमेंट हे तपासणं हा गुन्हा आहे. जर मी हे बँक स्टेटमेंट मागते, मी संस्थेची कागदपत्रे तपासण्यासाठी मागते, तर हे चुकीचं आहे का? कारण मी दिलेल्या पैशांमध्ये या संस्थेचा कारभार चालतो आणि त्याच्यातूनच हे सगळे खर्च होतात. मग हे खर्च संचालक मंडळ कशा पद्धतीने करते हे चेक करणं हे कुठल्या हिशोबात बसत नाही ह्याचं उत्तर तुम्हीच मला द्यायचं. मग आता मी अशी कागदपत्र मागते, हिशोब विचारते, बँक स्टेटमेंट तपासण्याची माझी इच्छा आहे आणि ती मला तपासायची आहे. याकरता या लोकांना इतका त्रास होऊ लागला की त्यांनी AGM मध्ये प्रीतम खाडेंना बायकॉट करा
असा ठराव मंजूर करण्याकामी मतदान घेतलं. त्या मतदानाचा व्हिडिओ सुद्धा आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा, कुणीतरी संस्थेचे हिशोब आणि कागदपत्र मागते म्हणून त्याला बायकॉट करणं हे योग्य आहे का? आणि महाराष्ट्रात बायकॉट करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. त्याला फौजदारी आणि दंड अशी दोन्ही पण शिक्षा आहे. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मग असं बायकॉट करा हे सांगण्यासाठी चेअरमन अनिल शेट्टी, कमिटी मेंबर जगदीश पाटील यांनी लोकांना उस्कवून खोट्या गोष्टी सांगून मतदान घेतलं. हे कितपत योग्य आहे? आणि त्यात एक महाभारत मुरलीधर रेड्डी आणि आशुतोष येवले ते तर खूप जोर जोराने ओरडून टाळ्या पिटाळत बायकॉट बायकॉट करून ओरडत. हिशोब विचारलं तर बायकॉट. मग आम्ही पैसे द्यायचे आणि तुम्ही फक्त ते उडवायचे. आणि कुठे उडवले हे विचारलं की बायकॉट. सर्वसामान्य सभासद पैसे द्यायला आणि तुम्ही त्यांचे पैसे वापरायला, असं काही इथे नियम लिहिलेला आहे का? आणि तो सहकार खात्याला मान्य आहे का? महाराष्ट्राचं सहकार खातं जे आहे त्यांनी पण मला उत्तर द्यावं की एका सर्वसामान्य सभासदांनी फक्त पैसेच भरत राहायचे का? आणि कमिटीच्या माफियाने त्यांना दाबून चेपून त्यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यांना गप्प करण्यासाठी बायकॉट करा हे ठराव मंजूर करायचे, हे कुठल्या कायद्यात बसतं हे तुम्ही मला आता दाखवून द्या. आणि माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबांना की सहकार खात्यामध्ये ह्या ज्या गफलती होत्या त्या विरुद्ध ज्यावेळेस आम्ही कमिटी चुकीचे कामं करते म्हणून कागदपत्रांविषयी फॉलोअप देतो तर तिकडचे ऑफिसर हे बायस्ड अशा ऑर्डर्स, कॉन्ट्राडिक्टरी बायस्ड ऑर्डर सँक्शन करतात, त्याच्यावर सह्या करतात. त्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर कुठलीही कारवाई होऊ देत नाही. हे योग्य आहे का? आणि एक महिला सभासद म्हणून मी ज्यावेळेस या सगळ्यावर आवाज उठवला, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, माझ्याविषयी खोट्या अफवा पसरवल्या, खोटे आरोप करणं आणि आता तर खोटा गुन्हा दाखल करणं इथपर्यंत मजल येऊन ठेपलेली आहे. आपण खरंच महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? माफ करा, मला बिहारींना काही बोलायचं नाहीये, पण आता कसं आहे, पूर्वीच्या काळी बिहार म्हणजे अगदी की जिथे काहीही होऊ शकतं, गुंडगिरी, दडपशाही, राजकारणी पोलीस एकत्रित येऊन सर्वसामान्यांना त्रास देणे. आमच्या सोसायटीत तेच चालू आहे. मग ऐश्वर्यम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही बिहार आहे असं एकदा डिक्लेअर करून टाका, विषय संपला. आता ही FIR जी केलेली आहे, मुळात संस्थेचं ऑफिस हे प्रतिबंधित क्षेत्र आहे का, हा एक प्रश्न आहे. आणि जर प्रतिबंधित क्षेत्र नाही, पब्लिक प्लेस आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मग प्रतिबंधित क्षेत्रात एक माणूस घुसला, त्याने तिथे घुसून प्रशासक याला धमकावले आणि ह्या सगळ्या त्याने जी धमकी दिली, शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्याच्या विरुद्ध FIR केली. आणि ती FIR करण्यासाठी त्याला कुणी प्रोत्साहित केलं किंवा कुणी मदत केली म्हणून मी, अतुल गायकवाड आणि केतन काशीकर असा आमच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा कितपत खरा आहे आणि कितपत खोटा आहे ते आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून बघू. नाही मी ऑफिसमध्ये असतो. सर काय चालू आहे तुमचं? काम चालू आहे, गेले ना तोपर्यंत तुम्ही घ्या की माहिती अधिकार नाही. हेच कारण आता तुम्हाला हेच द्या, कुठे लोकांनी आहे घेतीलच पाहिजे मला. तुमचं घेऊन जा पण जाता
अहो आता काय आता तुम्ही तिथे ऑफिसला माहित नाही एवढी काय? इतकी आता हे सगळं हे काय नाही हे जेवण करायला घेऊन जाते हा त्याचं हे लिंक आणि आय आणि जे रजिस्टर कोकणी दिले वाटतं हे जुनं आहे आपलं लेटेस्ट आहे मागच्या वर्षी जानेवारीपासून म्हणजे नंतर 6 महिने तुम्ही आलेले त्याच्यानंतर ठीक आहे पण घेऊन जा आत म्हणजे उद्या म्हणजे फिनिश करून टाकू आपण नंतर आणि हे मला कसं आहे की मग उद्या तिकडे मागायला तुम्ही फक्त ते पत्र करा आठवण म्हणजे कसं आहे जे खरं आहे ते खरं सांगा तुम्ही तुमचं पत्राचा महत्वाचं आहे तुमच्यासाठी महत्वाचं आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही ते पत्र देऊन टाका त्या माणसाच्या माग म्हणजे पुढच्या विश्वास जाऊन बसणार मी तिथे तुम्ही लिटरली हे करून द्या मी शेती डायबिटीस तिथे जाऊन बसणार आहे तू काय करतो मला सांग म्हणून नॉमिनल मेंबर म्हणजे ते असतो एक मेंबर वगैरे जे ऍडिशनल मेंबर असतात ना हा नॉमिनल मेंबर नाही त्याला काही ऍक्टिव्ह मेंबर ऍक्टिव्ह मेंबर म्हणजे गेल्या 5 वर्षात किती लोक लिस्ट डिक्लेअर करायचे असते कोणच करत नाही ते तिथं लिस्ट डिक्लेअर करायला लागले ना तर मी त्या सगळ्या बारकांचं होते कारण निम्म्याच्या आज 75% पण ठीक आहे नाही म्हणून तुम्ही शकतो हे दोन उपलब्ध नाही ना चल मी का जेवढं काढून ते सगळं तुम्ही घेऊन जा जेव्हा घेऊ नका हो नाही मला 2 मिनिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये वैभव लकारे जे माझे अधिकृत प्रतिनिधी आहेत, ते संध्याकाळी 6 वाजता आले. बरं ते का आले हे तरी कोणाला ठाऊक आहे. धनंजय मोहिते यांनी सकाळी 8:30 वाजता त्यांना पहिला मिस्ड कॉल दिला. त्यानंतर अनुक्रमे पूर्ण दिवसभरात त्यांचे 8 वेळा एकमेकांबरोबर कॉल झाले आणि त्यातला एक कॉल 27 मिनिटं चाललेला. त्या कॉलचे रेकॉर्ड सुद्धा आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो. FIR मध्ये त्यांनी नमूद केले धनंजय बाजीराव मोहिते प्रशासक व्यक्ती की मी माझा धंदा नोकरी कुठे काम करतो पुणे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शासकीय लेखापरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यावर आम्ही पत्रव्यवहार केला आणि स्वतः पुणे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत साहेब यांच्या ऑफिसमधून आमच्याकडे शासनाच्या लेटर हेडवर स्टेशनरीवर लिहून आलेलं आहे. ते पत्रही आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू की धनंजय बाजीराव मोहिते हा शासकीय कर्मचारी नाही. त्याच्या खाली त्यांनी दुसरा मुद्दा नमूद केला की त्यांची नेमणूक इथे पुणे जिल्ह्याचे उपनिबंधक पुणे शहर 6चे उपनिबंधक यांच्या एक ऑर्डरचा नंबर आहे. त्या ऑर्डर प्रमाणे प्राधिकृत अधिकारी म्हणून इथे प्रशासक म्हणून नेमणूक झालेली आहे. मग हे प्राधिकृत अधिकारी प्रशासक यांची नेमणूक झालेली ऑर्डर सुद्धा आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो. ती ऑर्डर आम्ही जे हायलाईट केलेले मुद्दे आहेत ते वाचा आणि ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मुळातच हा मनुष्य प्रशासकांचे एक पॅनल असते. त्या पॅनलवरून त्याला इथे नेमणूक केली गेलेली आहे. ही नेमणूक झाल्यानंतर त्या माणसाला कालावधी किती दिलेला आहे तर कमीत कमी निवडणूक लागेपर्यंत किंवा 6 महिने म्हणजे नेमणूक झाल्यापासून ते 6 महिने अथवा निवडणूक लागेपर्यंत यापैकी जो कालावधी कमी असेल. समजा याची अपॉइंटमेंट झाली 1 जून 2024 ला त्याच्यानंतर 6 महिने सांगतात 1 डिसेंबर 2024 ला. पण त्याच्या आधी जर निवडणूक लागली तर त्याचा कार्यकाळ संपला. आता आमच्याकडे निवडणूक लागली आहे एप्रिल महिन्यामध्ये आणि मे मध्ये उद्या 11 मेला आमच्याकडे मतदान आहे. पण ऑलरेडी
त्याची नेमणूक झालेली 1 जून 2024. याचा अर्थ त्याचा कार्यकाळ संपलेला आहे. मग जर कार्यकाळ संपलाय तर तो स्वतःच आमच्याकडे बेकायदेशीरपणे काम करतो आणि त्याचं एक्सटेन्शन झालेलं नाही याचं पत्रही आमच्याकडे आहे. त्यात कुठलाही प्रशासक किंवा प्रमाणित लेखापरीक्षक याने जर संस्थेमध्ये काही घोटाळे, गैरव्यवहार, अपहार, अनुचित प्रकार, अनियमितता असं त्याला आढळलं आणि फौजदारी करण्याची वेळ आलीच तर ती फौजदारी गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्याने उपनिबंधकांची परवानगी घेणं, लेखी परवानगी घेणं हे बंधनकारक आहे असं NCS ऍक्ट मध्ये तरतूद. संदर्भात आम्ही उपनिबंधक श्री मुकुंद पवार यांच्याकडे पत्रव्यवहार करून माहिती गोळा केली आणि त्या माहितीत त्यांनी स्पष्ट नमूद केलं की धनंजय बाजीराव मोहिते प्रमाणित लेखापरीक्षक जे आमच्याकडे प्राधिकृत अधिकारी किंवा प्रशासक म्हणून काम करतात यांनी उपनिबंधकांना तोंडी आणि लेखी न कळविताच, कोणतीही परवानगी न घेता, कोणताही अर्ज न करता हा गुन्हा नोंद केला आहे. मुळातच हा गुन्हा कसा नोंद झाला याची सुद्धा तुम्हाला आम्ही पूर्ण माहिती देऊ. तुम्ही काही व्हिडिओज आम्ही याच्याबरोबर शेअर करतो ते पाहून घ्या. ह्या सगळ्या गोष्टीचा गोळे मॅडम पण राहू द्या, मुकुंद पवार पण राहू द्या, हे तिथं कोणी पडले तर मॅडमचं पोझिशन, मॅडमच्या आधीच तिला काहीतरी दबाव आणू शकतो. अशा संगमताने काय करायचं तर आम्ही काय वाटल्यास थांबतो. तुम्ही त्या पवारांना फोन करा, साहेबांना, आणि थांबतो आणि आम्ही गोळे मॅडमला पण फोन करू. अशा करून तुमचाही त्रास होऊन जाईल, आम्हालाही त्रास होऊन जाईल. हा गुन्हा नोंद करताना धनंजय बाजीराव मोहिते यांनी समितीचे माजी संचालक मंडळी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी संगनमत करून आणि त्यात त्यांनी एका मॅडमचंही नाव दिलं. माझा अंदाज जर चुकीचा नसेल त्या मॅडम पोलीस खात्यातल्या आहेत आणि थोड्या उच्च पदावर आहेत. आता खरंच त्या मॅडम आहेत की या लोकांनी खोटं सांगतात, बतावण्याकरतात, नेहमी हे देवाला, परंतु व्हिडिओमध्ये तर स्पष्टता येत. म्हणजे एकतर सहकार खात्याचा इलिगली काम करणारा प्रशासक धनंजय बाजीराव मोहिते, संस्थेचे करोडो रुपये, कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केलेली माजी संचालिका महिला मनीषा काळे, तिच्यासोबत धनश्री मुळे, सोनल पुजारा, हिचा नवरा सुद्धा आमच्या संस्थेचा चेअरमन होता, नंतर शोभा पाटील आणि त्याच्यानंतर अस्मिता कोटी. या अस्मिता कोटींचा नवरा संजीव कोटी हा सुद्धा पूर्वी कमिटीत काम करत होता. या 5 महिला आणि धनंजय बाजीराव मोहिते संस्थेचा मॅनेजर आणि मोहितेंबरोबर आणखीन एक माणूस तिथे बसलेला आहे, शिवम सिंग. या सगळ्यांनी मिळून ऑफिसमध्ये बसून दुपारी हा प्लॅन व्यवस्थित FIR करण्यापूर्वी हा कट रचला. कॉन्स्पिरन्सी आहे आणि तो कट रचल्यानंतर बरोबर संध्याकाळी यांनी लकारेंना इथे बोलावून घेतलं. त्याच्याशी शांतपणे त्यांचं संभाषण झालेलं आहे. त्याच्यानंतर लकारे गेले आणि ते गेल्यानंतर B बिल्डिंग मध्ये अतुल गायकवाड यांच्या घरी आमची मीटिंग ठरली होती. का तर आम्हाला निवडणुकीचे फॉर्म भरायचे, संस्थेचे इलेक्शन लागलेले त्यासाठी. लकारे तिथे बसलेले असताना आम्ही फॉर्म भरत होतो. एका माणसाचा त्यांच्या फोनवर फोन. त्याने फोनवर असं सांगितलं, मी नितीन गोळे बोलतो ऐश्वर्यामधून आणि मला तुम्हाला भेटायचं, तुम्ही आता कुठे आहात? इनोसेंटली वैभव लकारे यांनी उत्तर दिलं, मी B बिल्डिंग मध्ये अतुल गायकवाड सरांच्या घरी आहे. इथली मीटिंग झाल्यावर तुम्हाला फोन करतो, मग आपण भेटूया. 6:45 हा फोन संपला. त्याच्यानंतर अर्धा तास इकडे तिकडे गेला नाही. B बिल्डिंगच्या खाली खूप कुजबूज, आरडाओरडा ऐकू येऊ लागला आणि त्याच्यातून एक माणूस खालून सारखा ओरडत होता, ए लकारे खाली ये. म्हणून आम्ही गॅलरीतनं खाली पाहिलं तर तिथे जवळपास 40 लोक गोळा झालेले होते. त्यानंतर आमचेही हितचिंतक आहेत संस्थेमध्ये, त्या सगळ्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं, तुम्ही खाली येऊ नका, या लोकांनी तुम्हाला मारण्यासाठी जमाव गोळा केला.
आणि ही सगळी मंडळी जिना आणि दोन्ही लिफ्टच्या तोंडाशी दबा धरून बसली. त्यात महिला पुरुष सगळ्यांचा समावेश होता. आता नेमकी 40 मंडळी कोण, त्याचं फुटेजही आमच्याकडे आहे. आणि ही सगळी मंडळी जी आहेत यांनी पूर्वी संचालक मंडळात काम केलेलं आहे. कुठलीही निवडणूक न घेता कोट्यावधी रुपये खर्च केले. त्याच्या चौकशा सुरू झाल्या. मग आता पकडले गेले तर या सगळ्यांवर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई होणार या भीतीने सगळी मंडळी एकत्र आली आणि ते स्वतःची बायका पोरं घेऊन याच्यात उतरतात. का तर खाडे मॅडमनी हे सगळे अर्ज दिले. काहीही करून खाडे मॅडमला गप्प करा, त्यांच्या या कारवाया थांबवा, यासाठी हे अतोकाट प्रयत्न चालले. जर तुम्ही काही केलेलं नाही, तुम्ही घोटाळे नाही केले, पैसे नाही खाल्ले, तर तुम्हाला भीती कशाची वाटते? एक म्हण आहे, कर नाही तर डर कशाला. केलेलं नाहीये तर घाबरायचंच का? हो नक्की टेस्ट ऑडिटरने लिहून देऊ द्या इथे कुठल्याही प्रकारचे घोटाळे किंवा अनियमितता, गैरव्यवहार, अपहार दिसत नाही. मग ते होऊ नये म्हणून स्थगिती आणण्याकरता काळेबाई महिलांचे मोर्चे घेऊन त्या महिलांनाही खोटं सांगतात की असं काही झालेलं नाहीये आणि ही बाई खोटे अर्ज दिले. मला सांगा, खोटे अर्ज दिले तर गव्हर्नमेंट ऑफिस कारवाई करेल का? स्वतः ऑडिटरने लिहिले की ते कुठलेही ठराव मंजूर न करता कोट्यावधी रुपये खर्च झाले. गव्हर्नमेंटचं लेखा परीक्षण खातं यांनी स्वतः लिहून दिलेलं की इथे कोट्यावधी रुपयांचे खर्च, याच्यात गैरव्यवहार, अनियमितता, अपहार दिसत आहे. असो, आता ह्या FIR विषयी अनेक पुरावे आम्ही गोळा केले. मुळात धनंजय बाजीराव मोहिते हा प्रशासक म्हणून जरी काम करत असला तरी तो इलिगली काम करतो. नंबर 2, तो शासकीय कर्मचारी नाही. नंबर 3, त्याने स्वतःच्या FIR मध्ये एक मुद्दा नमूद केला की एक अनोळखी व्यक्ती संस्थेच्या कार्यालयात घुसला. मी त्याला विचारलं, तुम्ही कोण? तुम्हाला डॉक्युमेंट मागायचा काय अधिकार? व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतो, पहा. असं काही डायलॉग झाले. थोड्या वेळानंतर त्याने खाली FIR मध्ये आणखी एक मुद्दा नमूद केला की मी गेले 7-8 महिन्यांपासून ह्या गृहस्थाला ओळखतो. मग ज्याला पहिलं अनोळखी म्हटले त्याला अचानक 7-8 महिन्यांपासून ओळखतो. हे योग्य आहे का? म्हणजे पटतंय का तुम्हाला? पहिलं म्हणायचं अनोळखी, मग म्हणायचं 7-8 महिन्यांपासून मी ओळखतो. मुळात हे दोघं एकमेकांना 2022 सालापासून ओळखतात. आणि त्याच्या पुढची धक्कादायक घटना तुम्हाला सांगते. माझी आणि वैभव लकारेंची ओळख या धनंजय मोहितेंनीच करून दिली आणि त्याचा पुरावा मी तुमच्याबरोबर शेअर करतो. याच्या पुढे धनंजय मोहिते ऑफिसमध्ये घुसले. त्यांनी धनंजय लकारे, वैभव लकारे ऑफिसमध्ये घुसले आणि त्यांनी धनंजय मोहितेला सोसायटीच्या इतर सभासदांसमोर तुला बाहेर ये बघून घेईल अशी धमकी दिली. व्हिडिओ पहा आणि व्हिडिओमध्ये सोसायटीच्या ऑफिसमध्ये गणेश पवार, धनंजय मोहिते आणि वैभव लकारे हे 3 व्यक्ती सोडले. इतर कोणी दिसतंय ते शोधून टाकायचं. जो कोणी हे शोधून दाखवेल त्याला आम्ही प्रत्येक माणसाच्या पाठीमागे 101 रुपयाचं बक्षीस देतो. पूर्ण मध्ये जी अदृश्य दिसत आहेत माणसं, सोसायटीचे इतर सदस्य, ते शोधून दाखवायचे. एवढं झालं. बिचारे लकारे आपले हळू व्यवस्थित शांतपणे चालत गेले. पहिला आल्यावर नमस्कार केला. गणेश, तुझी तब्येत खूप छान झाली हे सुद्धा बोलले. मग हा माणूस अनोळखी आहे का? त्यानंतर मोहितेंचं म्हणणं आहे की त्यांनी शासकीय कामात अडथळा आणला. मोहिते साहेब, तुम्ही शासकीय कर्मचारी आहात का याचा एखादा पुरावा तरी द्या. शासनाचं ओळखपत्र, ज्या कार्यालयात तुम्ही कार्यरत आहात त्या कार्यालयाचं ओळखपत्र, तिथली तुमची पगाराची स्लिप दाखवा की शासनाचा पगार मिळतो तुम्हाला. आणि पोलिसांनी सुद्धा इतर वेळेला काही गुन्हे घडतात, आपल्यालाही माहिती. 2-2 दिवस ते FIR नोंदवत नाही. का तर प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय FIR नोंदवता येत नाही असं त्यांचं म्हणणं. मग इथं असा कोणता मोठा गुन्हा घडला होता की प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन शिवाय तुम्ही अचानक गुन्हा नोंद केला? बिल्डिंगच्या खाली जेव्हा जमाव गोळा झालाय, ते आम्हाला मारायला आले,
हे समजल्यानंतर आम्ही 112ला कॉल केला. त्याच्यातून पोलीस मार्शल सोसायटीच्या आत आले. ते 5व्या मजल्यावर येऊन धनंजय या वैभव लकारेंना रेस्क्यू करायचं म्हणून घेऊन गेले सोबत. आणि रेस्क्यू न करता त्यांनी त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन पहाटेपर्यंत बसवून ठेवलं आणि त्यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा नोंद करून ठेवला. आणि हा खोटा गुन्हा नोंद करताना पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं याचं सुद्धा सीसीटीव्ही फुटेज आम्ही कलेक्ट केलेलं आहे. याच्या पुढे धनंजय मोहिते ऑफिसमध्ये घुसले. त्यांनी धनंजय लकारे वैभव लकारे ऑफिसमध्ये घुसले आणि त्यांनी धनंजय मोहितेला सोसायटीच्या इतर सभासदांसमोर तुला बाहेर ये बघून घेईन अशी धमकी दिली. व्हिडिओ पहा आणि व्हिडिओमध्ये सोसायटीच्या ऑफिसमध्ये गणेश पवार, धनंजय मोहिते आणि वैभव लकारे हे 3 व्यक्ती सोडले. इतर कोणी दिसतंय ते शोधून टाकायचं. जो कोणी हे शोधून दाखवेल त्याला आम्ही प्रत्येक माणसाच्या पाठीमागे 101 रुपयाचं बक्षीस देतो. पूर्ण रूममध्ये जी अदृश्य दिसत आहेत माणसं सोसायटीचे इतर सदस्य ते शोधून दाखवायचे. एवढं झालं. बिचारे लकारे आपले हळू व्यवस्थित शांतपणे चालत गेले. पहिला आल्यावर नमस्कार केला. गणेश तुझी तब्येत खूप छान झाली हे सुद्धा बोलले. मग हा माणूस अनोळखी आहे. त्यानंतर मोहितेंचं म्हणणं आहे की त्यांनी शासकीय कामात अडथळा आणला. मोहिते साहेब तुम्ही शासकीय कर्मचारी आहात का याचा एखादा पुरावा तरी द्या. शासनाचं ओळखपत्र, ज्या कार्यालयात तुम्ही कार्यरत आहात त्या कार्यालयाचं ओळखपत्र, तिथली तुमची पगाराची स्लिप दाखवा की शासनाचा पगार मिळतो तुम्हाला. आणि पोलिसांनी सुद्धा इतर वेळेला काही गुन्हे घडतात आपल्यालाही माहिती. 2-2 दिवस ते FIR नोंदवत नाही. का तर प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय FIR नोंदवता येत नाही असं त्यांचं म्हणणं. मग इथं असा कोणता मोठा गुन्हा घडला होता की प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन शिवाय तुम्ही अचानक गुन्हा नोंद केला. बिल्डिंगच्या खाली जेव्हा जमाव गोळा झालाय ते आम्हाला मारायला आले हे समजल्यानंतर आम्ही 112ला कॉल केला. त्याच्यातून पोलीस मार्शल सोसायटीच्या आत आले. ते 5व्या मजल्यावर येऊन धनंजय या वैभव लकारेंना रेस्क्यू करायचं म्हणून घेऊन गेले सोबत. आणि रेस्क्यू न करता त्यांनी त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन पहाटेपर्यंत बसवून ठेवलं आणि त्यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा नोंद करून ठेवला. आणि हा खोटा गुन्हा नोंद करताना पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं याचं सुद्धा सीसीटीव्ही फुटेज आम्ही कलेक्ट केलेलं आहे.
बरं, आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे सगळे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला कसे मिळाले? तर रीतसर अर्ज करून पैसे भरून, पैसे म्हणजे जी नॉर्मल फी असते, तुम्हाला RTI केला तर 10 रुपयाचं तिकीट लावायला लागतं, ते सबमिट करावं लागतं आणि त्याच्यानंतर रीतसर अर्ज करून तुम्हाला हे फुटेज मिळवून देण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफिसकडनं ऑर्डर निघते. त्या ऑर्डर आमच्याकडे आहेत, त्या सुद्धा आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो. नाहीतर आमच्या सोसायटीमध्ये व्यवस्थित झेरॉक्स साठी पैसे भरलेले आहेत, त्याच्यानंतर सोसायटीची कागदपत्र कलेक्ट केलेली, पण मी सोसायटीची ओरिजिनल डॉक्युमेंट चोरी केली असा माझ्यावर खोटा आरोप ठेवला गेला. जर मी जवळपास 10,000च्या वर पैसे झेरॉक्ससाठी इथे भरलेले, त्याच्यात पावत्या आहेत, बँक थ्रू मी ट्रान्सफर केलेले पैसे, त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट त्यांनी मला दिले त्याच्यावर एक्नॉलेजमेंट दिलेली, मग चोरी कशी काय होईल? आणि जर चोरी केली होती ना, घरफोडीचा गुन्हा का नाही दाखल केला तुम्ही? ही अशी खोटी FIR करायच्या ऐवजी खरा गुन्हा तरी दाखल करायचा होता. मुळात खरा गुन्हा दाखल करायला आम्ही काही केलेलं नाहीये म्हणून आम्ही घाबरत नाहीये, ऑन कॅमेरा येऊन बोलतो आणि पुरावे दाखवतो. तुम्ही पुरावे दाखवा की तुम्ही घोटाळे केलेले नाही. ज्या मनीषा काळे, अनिल शेटे, त्याच्याबरोबर जगदीश पाटील, ऋषिकेश बिडकर, आशुतोष येवले, झालंच तर आणखीन उरलेले कमिटी मेंबर्स प्रवीण किनगे, मुरलीधर रेड्डी हा तर कशात नसताना फक्त तो शेटेचा पाळीव असल्यासारखा परवाच्या दिवशी तर मेसेज केलाय, मी अख्ख्या DDR ऑफिसवर जादूटोणा केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एक ताई आहेत महाजन ताई, त्यांना मी फोन करून सांगितलं, ताई आमच्या संस्थेत जादूटोणे होतात आणि हे जादूटोणे करणारी लोक DDR ऑफिसवर जादूटोणे करतात. त्यांनी एकच सांगितलं की अशी कुठली कला असेल तर ती शिकवण्यासाठी क्लासेस सुरू करा, असं त्यांना एक रिक्वेस्ट द्या आमच्याकडे. आम्ही सुद्धा अनिसेचे सगळे लोक जादूटोण्याच्या क्लासेसमध्ये यायला तयार आहोत. पण मुरलीधर रेड्डी साहेब, तुम्ही जादूटोणे होतात अशा ठिकाणी क्लासेस सुरू करा, आम्ही सुद्धा तिथे ऍडमिशन घेऊ. आणि एवढे जादूटोणे कोणाला येत असतील तर मी म्हणते DDR ऑफिसवर जादूटोणा करायच्या ऐवजी कमिटीच्या लोकांवर केला आणि कमिटीच्या लोकांनाच वशीकरण करून जादूटोणा करून त्यांच्याकडनं कबूल करून घेतलं की त्यांनी कसे घोटाळे केले, कसे पैसे खाल्ले, हे जास्त सोयीस्कर आहे ना. ही सगळी मगजमारी तर थांबेल. किती डोकेदुखी आहे? अर्ज करा, सबमिट करा, जायला यायला पेट्रोल घालवा, मग त्याचा फॉलोअप घ्या, परत तुम्ही केलेल्या खोट्या FIRचे पुरावे गोळा करा, पोलीस स्टेशनला जा, तिथे जाऊन CCTV फुटेज कलेक्ट करा. यापेक्षा तुमच्यावर जादूटोणा करतो ना आम्ही, म्हणजे तुम्ही खरं तरी बोला. आता हे सगळं माझं जे म्हणणं आहे हे तुमच्या समोर मी थोडक्यात मांडलं. राहिला विषय संस्थेत झालेल्या घोटाळ्यांविषयी, तर संस्थेचे ऑडिट रिपोर्ट हे दरवर्षी प्रत्येक सभासदाला देणं अनिवार्य म्हणजे बंधनकारक. तुमच्यापैकी 436 फ्लॅटमधील किती लोकांना गेल्या 13 वर्षात 2012 ते 2025 पर्यंतचे किती ऑडिट रिपोर्ट मिळाले हे तुम्हीच मला सांगायचं. ऑडिट रिपोर्टचं वाचन, पूर्ण ऑडिट रिपोर्टचं वाचन AGM मध्ये होणं हा AGMचा प्रायमरी अजेंडा असतो. आम्ही मागणी करूनही 2023च्या AGM मध्ये ऑडिट रिपोर्टचं वाचन केलेलं नाही. एकतर ऑडिट रिपोर्टच AGM संपताना 15 मिनिटं, शेवटची 15 मिनिटं असताना त्यांनी घेऊन आले. त्यानंतर आम्ही ती कॉपी आमची कलेक्ट केली आणि याचं वाचन करा म्हणून रिक्वेस्ट केली, तर त्यांनी वाचन केलेलं नाही. आणि त्याच्यावर मुरलीधर रेड्डीने ओरडून आम्ही काय रात्रभर इथे बसून राहायचं का, आम्हाला गरज नाही वाटत ऑडिट रिपोर्टची. आणि हा महाभाग आता इलेक्शनला उभा आहे. जर उद्या निवडून आला आणि चेअरमन, सेक्रेटरी किंवा ट्रेजरर झाला तर हा ऑडिट रिपोर्ट वाचणार नाही याची गॅरंटी. मग संस्थेत झालेले आर्थिक व्यवहार हे लोकांपर्यंत पोहोचणार कसे? मग काय फक्त आपण पैसे भरायचे आणि यांनी ते पुरवायचे. खर्च कुठे होतोय काही हिशोब नाही. इतकंच नव्हे तर हे जे ऑडिट रिपोर्ट आहे याच्यामध्ये 2021-22 आणि 22-23 या दोन्ही वर्षात ऑडिटरने स्वतः नमूद केले की कोट्यावधी रुपयांच्या FD मोडून ठराव मंजूर न करता अनियमितपणे, गैरपद्धतीने, बेकायदेशीरपणे संचालक मंडळाने खर्च केलेले आहेत. आणि ऑडिटरला सुद्धा त्याचे हिशोब तपासण्याकरता कागदपत्रे दिलेली नाहीत. संदर्भात त्याने शेरे देऊन उद्या काही जर कायदेशीर बाब निर्माण झाली तर संचालक मंडळ जबाबदार राहील
असा शेरा देऊन ऑडिट रिपोर्ट सही करायला ठेवला. त्यावर संचालक मंडळाने सही केली. म्हणजे त्यांनी मान्य केलं की उद्या काही झालं तर आमची जबाबदारी असेल. मग आम्ही जर त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले, काय चुकलं आमचं? कागदपत्र मागतो आम्ही संस्थेची आणि ते लोक देत असतात. म्हणून 154 खाली कारवाया झाल्या आणि त्याची ऑर्डर निघाली आणि त्यात स्पष्ट लिहिले की प्रीतम खाडे यांना संस्थेच्या सुरुवातीपासून अगदी 2012 पासून ते आज ताब्यात सगळी कागदपत्रे तपासणीसाठी द्यावी. मग हे उपनिबंधकांनी काढलेले आदेश आहेत ते आमच्या घरात छापलेत का आम्ही? आणि कुणीही पेपर्स मागितले. आज ताब्याचा इतिहास आहे संस्थेचा. प्रश्न उपस्थित केला की हे लोक म्हणणार हो हो तुम्हाला आम्ही उत्तर देतो. जरा घोळका असतो, माणसं असतात आसपास, खूप सोफिस्टिकेटेड असल्याचा आव आणि मग म्हणणार की तुम्ही ऑफिसमध्ये या आणि ऑफिसमध्ये त्या एकट्या माणसाला गाठून 10-12 लोक त्याला रिंगण घालणार, शिवीगाळ करणार. हे लोक स्लीव्स वर करणार, अंगावर घालून जाणार. हा अनुभव खूप लोकांना या संस्थेत. हा काय माझा एकटीचा अनुभव नाही. मग यांच्याशी चर्चा करून प्रश्न सुटणार आहेत का? चर्चेला बसलं हे लगेचच घोळका करतात, शिवीगाळ सुरू करतात, आरडाओरडा सुरू करतात. कसं बोलायचं ह्या लोकांशी? आता तर नवीन ट्रिक सुरू केली. प्रश्न उपस्थित केला की हे लोक घोळका करणार, पोलीस बोलावणार आणि खोटी एफ आय आर करणार. मग सामान्य सभासदांनी फक्त पैसे द्यायचे आणि यांनी वाटेल तसे ते खर्च करायचे. या मनीषा काळेच्या काळात 2021-22 मध्ये 21 लाख रुपये गटार साफ करण्यावर खर्च केले. 436 मेंबर्सच्या 8 बिल्डिंगच्या सोसायटीचं गटार साफ करायला 21 लाख रुपये लागतात. पाण्याची टाकी बांधली आमच्या का तर पाणी कमी पडत होतं. 2018च्या आधी कधीही पाणी कमी पडलं नाही. फुल फ्लेज सोसायटी चालू होती. यांचंच कारस्थान, कामं काढायची, खर्च करायचे आणि मग पैसे खायचे. टिपिकल राजकारणी नीती. आणि लोकांना जाऊन खोटं सांगायचं परत. टाकी बांधायचं काम सुरू केलं. त्याच्यामध्ये लोकांना कुठलाही ठराव त्यांनी मंजूर करण्याकरता समोर ठेवला नाही. आज मेल टाकली, 2 दिवसांनी तुम्ही दिलं उत्तर तर दिलं नाही तर आम्ही काम सुरू करू. दंडेलशाही. त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले, त्यांना त्यांनी मॉनिटर करायचं नाही, प्रश्न विचारायचे नाही म्हणून उत्तर देऊन मोकळे. कॉन्ट्रॅक्ट केलंय 36.5 लाखाचं, ऍक्च्युअल खर्च केलाय 43 लाख रुपये. ज्या कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं त्या कंपनीला फक्त 3,65,000 दिले. उरलेले पैसे यांच्या मित्रमैत्रिणींच्या अकाउंटला ट्रान्सफर. आणि वरून लोकांना काय सांगितलं, आम्ही जीएसटी वाचवण्याकरता असतो. तर भारत सरकारच्या जीएसटी डिपार्टमेंटला माझी एक रिक्वेस्ट आहे की या संस्थेत जीएसटीची चोरी होते त्यावर तुम्ही सक्त कारवाई करा. आणि मनीषा काळे, अनिल शेटे यांनी जीएसटी वाचवण्याकरता अनेक गैरव्यवहार केले, त्याची सखोल चौकशी केली जाते. कर चोरी यांच्यासारखी लोक जर का आपले वाईटचे पैसे, आपण जे पैसे भरतो मेंटेनन्स म्हणून, ते टॅक्स टाकून आल्यानंतरचे पैसे, हे पैसे आपण जेव्हा संस्थेमध्ये भरतो, ही लोक टॅक्सची चोरी करण्याकरता पर्सनल अकाउंटला ट्रान्सफर करतात. म्हणजे पांढरा पैसा काळा केला जातो, व्हाईट मनीला ब्लॅक मनीमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि टॅक्सची चोरी होती. जर ही कर चुकवे गेली, कर चोरी होत असेल तर सरकार आणि आता देशावर लढणारं सैन्य यांचे पगार आणि ही जी कुमक आहे त्यांना रसद पोहोचवणं, दारुगोळा खरेदी करणं, हे कुठून खर्च होणार आहे? मग ह्या संचालक मंडळात जे कर चोरी करणारे, टॅक्स चोरी करणारे, घोटाळे करणारे माझी संचालक मंडळी आहे आणि त्यात ही महिला आहे, याची खरंच लाज वाटते. एक महिला असून अशी कर चोरी, इतर गोष्टींमध्ये घोटाळे करणं आणि ते लपवण्याकरता माझ्यासारख्या जी हे सगळे घोटाळे उघडकीस आणते, या महिलेविरुद्ध खोटी एफ आय आर करणं, तिला त्रास देणं, बायकॉट करा म्हणून ठराव मंजूर करणं, माझ्याविषयी घाणेरड्या अफवा पसरवणं, ही सगळी कामं ही बाई करते. आणि त्यात काही राजकीय मंडळी सुद्धा सामील आहेत, ते सुद्धा निर्णय लागतात. मग खरंच हे जनप्रतिनिधी म्हणून योग्य आहेत का? आता या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही सगळ्या सामान्य सभासदांनी करायचा. आणि हे जे काही मी तुमच्यावर आता शेअर केलं,
ही काय फक्त माझ्या एका सोसायटीची कहाणी नाही, गोष्ट नाही. ऑलमोस्ट 90% सोसायट्यांमध्ये असंच झालं. कमिटीचे लोक स्वतःला संस्थेचे मालक समजू लागतात आणि ते अशा पद्धतीने वागतात की बाकीचे सगळे नोकर, गुलाम आणि हे राजे ठाकूर हे जे म्हणतील ती पूर्व दिशा. कोणी प्रश्न विचारला की अंगावर धावून जायचं, आरडाओरडा करायचा. आता ह्यांचा एक समूह असतो, मग आपण सगळे भाऊ 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 आणि मिळून सगळी मलाई खाऊ, या तत्वावर हीच लोक रिपीटेडली कमिटीत येऊन बसणार. मग अशा या चोर मंडळींना आपण किती साथ द्यायची आणि त्यांना मत द्यायचं का, हा विचार तुम्ही करा. कारण जे माझ्या बरोबर घडलंय, उद्या सत्य समोर आणण्यासाठी तुम्ही जर लढा दिला तर तुमच्या बरोबर पण होऊ शकतो. धन्यवाद. आणखीनही पुढच्या एपिसोड्समध्ये आम्ही तुमच्यासमोर ह्या इतर गोष्टी ज्या आहेत त्या उघड करू आणि त्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही लॉग इन करा आणि हे सगळं चेक करा. काही व्हिडिओ तुमच्यावर आम्ही शेअर करतोय, डिटेल्स शेअर करतोय, डॉक्युमेंट्स सुद्धा शेअर करतोय. ते आवर्जून वाचा, वेळ काढून वाचा, तुमच्या फायद्याचे आहे. थँक्यू.